तिसऱ्या क्रियेत बघा काय आपल्याला m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. आता इथे हा c बरोबर उजव्या बाजूला आहे त्यामुळे परत करायची गरज नाही. ते सूत्र वापरायचं तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले m चा सगुणक. ते m का घेतला कारण इथे चल m दिलंय. m चा सगुणक किती सगुणक किती आहे वजा 5 लक्षात घ्यायचे. m चा सगुणक किती आहे वजा 5. वजा 5/2 त्याचा वर्ग किती आला 25/4. किती आला 25/4. त्यामुळे हे 25/4 आपण काय केलं या समीकरणामध्ये दोन्ही बाजूला मिळवले. मग तुम्हाला डावीकडे काही करायचं नाहीये. m वर्ग वजा 5m अधिक 25/4 बरोबर वजा 3 अधिक 25/4. आता या 4 ने काय केलं आता हे सोडवायचं. मग सगळ्यात पहिलं काय तुम्हाला सोडून दाखवलं मी. 4 त्रिक 12 वजा 12 अधिक 25 किती आले 13/4. किती आले 13/4. 13/4 आले. बघा 13/4. मग आता हे आहे m तसंच घेतलं आपण इथे m वर्ग आहे ना त्या m वर्गाचा m घेतला. मधल्या पदाची गरज नाही आपण म्हणजे मधल्या पदाचं फक्त चिन्ह घ्यायचं. इथे वजा चिन्ह आहे ना फक्त मधल्या पदात चिन्ह घ्यायचं. ते वजा चिन्ह आपण या ठिकाणी घेतलं आणि 25/4 याचं वर्गमूळ आलं 5/2. त्याचं वर्गमूळ आलं या ठिकाणी 5/2. बघा 25/4चं वर्गमूळ आलं तुमचं 5/2. मग तुम्हाला इथे काय करायचं वर्गमूळ काढायचं. मग तुम्हाला काय मिळालं m वजा 5/2 बरोबर वर्गमूळ 13/2. इथे पूर्ण चिन्ह द्या एवढंच. किंवा m वजा 5/2 बरोबर वजा वर्गमूळ 13/2. म्हणून तुम्हाला उत्तर मिळालं हे. आता इथे बघा छेद समान आहे त्यामुळे अंशांची बेरीज होणार. हा जो वजा 5 आहे इकडे आला काय होणार धन 5 होणार. बघा इथे वजाचं काय झालं धन झालं. तर वर्गमूळ 13 अधिक 5/2 किंवा इथे बघा इथे पण तेच झालं. हा वजा इकडे आला धन झाला. हा वजा वर्गमूळ 13 अधिक 5/2. हं ते अशा प्रकारे आपण याची उत्तर काढलेलं आहे. थोडंसं किचकट वाटतं पण तुम्ही सोडवा. तुम्ही अभ्यास तो पूर्णपणे थांबवला काही काही मुलांनी त्याने मुलांचा अभ्यास पोहोचतच नाही माझ्यापर्यंत. नेटवर्क त्यासाठी पण मिळत नाही वाटतं काहींना. बघा सिमिलरली सोडलं आपण हे. m square minus 5 is equal to minus 3. We have used the formula third term is equal to half into coefficient of m and square of it. Then we get 1/2 into minus 5. That is minus 5/2 square is 25/4. We have added this 25/4 to both the sides and then we get this. काय मिळालं आपल्याला m square minus 5m plus 25/4 is equal to 13/4. Then next. So on solving this, बघा मग सांगितलं on solving this we get m minus 5.2. आता इथे ही स्टेप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. ही स्टेप चुकली की सगळं तुमचं चुकलं. आता ही स्टेप मध्ये लेफ्ट हँड साइड कशी घेतो आपण नीट लक्ष द्या. m स्क्वेअरचा m घेतला राईट इथे 25/4 आहेत ना याचा स्क्वेअर रूट घेतलं इथे वी हॅव टेकन द स्क्वेअर रूट 5/2 आणि द साइन इथे इथे बघा मिडल टर्मला मायनस साइन आहे त्यामुळे इथे मायनस साइन आलं. सो मायनस m minus 5.2 square is equal to 30/4. Then we have taken the square root m minus 5.2 we have taken the square root m minus 5.2 is equal to 13/2 or m minus 5 is equal to minus 13/2. So we get these values. ये value आपल्याला मिळाल्या. ठीक आहे. Next question. 4, 5 and 6 होऊन जाईल आपलं काही प्रॉब्लेम नाही. जास्त वेळ घेणार नाही तुमचा मी. आज थोडा जास्तच वेळ तुमचा घेतलाय. 4th वन आता थोडंसं हे 4th वन थोडं किचकट वाटेल तुम्हाला बघा नीट. आता इथे बघा 9y स्क्वेअर मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं व्हेनेवर वी आर युजिंग दिस मेथड या मेथड वापरताना आपला जो ए आहे ना ए शुड बी 1 लक्षात ठेवा. आपला जो ए ना आता इथे बघा इथे तुम्ही कम्पेअर करा एक्स स्क्वेअर सॉरी ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. इथं ए किती आहे 9 आहे पण आपल्याला ए 9 नको आहे. वी वॉन्ट ए ॲज 1 ओनली. तुम्हाला एक फक्त सॉरी ए किती पाहिजे एकच पाहिजे. मग आता आपण काय केलं बघा नीट लक्ष द्या. 9y स्क्वेअर मायनस 12y हा 2 आपण त्या बाजूला घेऊन गेलो मायनस केला. नीट लक्ष द्या थोडंसं वेगळं गणित आहे. हे कळलं की पुढची समजून जातील. 9y वर्ग वजा 12y बरोबर वजा 2. आता काय केलं आपण प्रत्येक पदाला या पदाला 9y वर्गला त्याबरोबर 12y वजा 12y आणि वजा 2 या सगळ्यांना आपण 9 ने भागलं बघा. पुढची स्टेप पण मी तुम्हाला दाखवली. 9 ने आपण काय केलं या ठिकाणी भागलंय. हे बघा 9/9 y वर्ग
वजा 12/9 वाय वजा 2/9. कारण भागाकार करायचा गुणाकार करायचा तर आपल्याला प्रत्येक पदाला गुणावं लागतं किंवा भागावं लागतं प्रत्येक पद. उजव्या बाजूचं सुद्धा डाव्या बाजूचं सुद्धा. आता इथे 9 गेला. बघा इथे 9 गेला. उरलं काय वाय वर्ग. इथे भाग लावला. 4ने भाग लावला. 4 त्रिक 12 4 त्रिक सॉरी 3 चौक 12 3 त्रिक 9. वजा 4/3 वायाला आणि इथे आलं वजा 2/9. आता आपण सूत्र वापरलं. आता काय वापरलं सूत्र. 1/2 गुणिले वायचा सहगुणक. वायचा सहगुणक किती आहे 4/3. आता इथे बघा. याने याला भाग लावला. बे के बे बे दुने 4. किती मिळाले 2/3. 2/3चा वर्ग किती आला 4/9. 2/3चा वर्ग किती आला 4/9. हे कुठे मिळवले आपण या समीकरणामध्ये. कुठे मिळवले आपण या समीकरणामध्ये. थोडंसं वेगळं गणित आहे समजून घ्या नीट तुम्हाला समजेल ते. बघा आता इथे वजा 2/9 अधिक 4/9 छेद समान आहे. बघा नीट लक्ष द्या इकडे. इकडे बघा छेद समान आहे. त्यामुळे अंशांची काय होणार बेरीज किंवा वजाबाकी. वजा 2 अधिक 4. वजा 2 अधिक 4 किती आले 2/9. 4तून 2 गेले 2 उरले. चिन्ह राहिलं तेच. बरं. काय मिळेल 2/9. काय मिळेल 2/9. आता ही स्टेप तुम्हाला परत सांगितलं. ही स्टेप तुमची परत महत्वाची इकडे. इथे वाय घेतला. त्यानंतर वजा चिन्ह त्यामुळे इथे वजा चिन्ह घेतलं आणि 4/9चं वर्गमूळ काय 2/3 हे घेतलं या ठिकाणी. इथे वर्गमूळ घेतलं आणि हे असं ठेवलं. मग इथं या ठिकाणी पुन्हा वर्गमूळ काढला आपण. मग काय मिळालं वाय वजा 2/3 बरोबर वर्गमूळ 2/3 किंवा वाय वजा 2/3 बरोबर वजा वर्गमूळ 2/3. जेव्हा आपण वर्गमूळ काढतो एक धन होतो आणि एक ऋण होतं. म्हणून इथे छेद समान असल्यामुळे हा जो वजा आहे हा वजा इकडे आल्यानंतर काय होणार धन होणार. मग तुम्हाला उत्तर मिळालं वाय बरोबर वर्गमूळ 2 अधिक 2/3 किंवा वाय बरोबर वजा वर्गमूळ 2 अधिक 2/3. कळलं का? ठीक आहे. थोडंसं वेगळं होतं तुम्हाला हे समजायचं आहे. सी हिअर इफ वी कन्सिडर x square plus ay square plus by plus is equal to 0. We want a. हा जो a नाही ते 1 पाहिजे. सो आपण काय केलं वी हॅव डिवायडेड each element with 9. मग आपल्याला हे मिळालं y square minus 4/3 y is equal to minus 2/9. Then we have used the फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला यूज करून आपण इथपर्यंत आलो. 4/9 फॉर्म्युला यूज करून आपण आलो 4/9. ठीक आहे. वी हॅव ऍडेड दिस 4/9 in this equation. इथे ऍड केलं. सो व्हॉट डू वी गेट काय मिळालं आपल्याला this one y square minus 4y minus 4/3y plus 4/9 is equal to 2/9. Then by solving this आपल्याला काय मिळालं by solving this wait. Hmm. By solving this we get y minus 2/3 is equal to root 2/3 or y minus 2/3 is equal to minus root 2/3. So we get y is equal to root 2 plus 2/3 or y is equal to root 2 plus minus root 2 plus 2/3. हे गणित लक्षात ठेवा. हे मोठे मोठे मार्क 4 मार्काचे गणित आहे. त्यामुळे थोडं तुम्हाला लेंदी आहेत आणि थोडे किचकट आहेत. सर्व झालं एकदा समजलं की तुमच्या हातातले मार्क तुम्हाला मिळतील. नाही 5वं पण सेम सोडवायचं म्हणजे सेम मेथड आणि 6व्याला पण सेम मेथड आहे. त्यामुळे थोडं तुम्हाला बघा 2y² प्लस 9 हा 10 तिकडे गेला झाला -10 झाला. इथे आपण केलं 2y² आहे. सो आपण काय केलं इथे प्रत्येकाला काय केलं 2 ने भाग लावला. बघा इथे 2y 202y वर्ग 902y 202y आणि वजा 10/2 वजा 10/2. मग काय मिळालं तुम्हाला इथे 2 गेला. हा 2 आणि हा 2 या ठिकाणी गेला. y वर्ग अधिक 9/y 902y बरोबर वजा 10/2. सूत्र वापरा या ठिकाणी. आता इथे तुम्ही भाग लावला तरी चालतो नाही लावला तरी चालतो. कुठे या स्टेपला. तर उत्तर तुमचं पुढे 1 येतं कारण याला भाग लावला तुमचं वजा 5 येतं. त्यामुळे पुढे जाऊन काही हरकत नाही पडत. तुम्ही भाग लावला तरी चालतो नाही लावला तरी चालतो. इथे बघा काय तुम्हाला इथे 1/2 वजा 9/2चा वर्ग म्हणजे मिळाले काय वजा 9/4 वजा 9/4चा वर्ग येतो 81/16 81/16 हा वर्ग येतो. तो तुम्हाला काय करायचा या ठिकाणी मिळवायचा आहे. बघा या समीकरणावर तुम्हाला मिळवायचं आहे.
गणित मोठी आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल सोपं नाहीये, तुम्ही 10वीला इथे बघा -10/2 आहे, इथे 81/2 आहे. मग जर आपण भाग लावला तर इथे 2 आहे, इथे 16 आहे. छेद समान करायचं तर काय करावं लागेल तुम्हाला? अंशाला आणि छेदाला तुम्हाला 8 ने गुणावं लागेल. कितीने गुणावं लागेल? 8 ने. 8×10 = 80, 8 दुने 16. मग तुम्हाला काय मिळालं इथे? -80 अधिक 81/16. कळलं? 10×8 = 80 छेदात 16. हे तुम्हाला गणित म्हणजे हे तुम्हाला मिळालं. याच्या पुढच्या स्लाइडला आहे ते दाखवतो तुम्हाला मी. बघा. हे पण मी दाखवलं बघ इथे सोडून दाखवलं. -80/16 = 81/16. तुम्हाला काय मिळालं? हे मिळालं. y अधिक 9/4 कंसाचा वर्ग वजा 1/16 मग वर्गमूळ काढलं. 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ 16चं वर्गमूळ 4. म्हणजे तुम्हाला मिळालं y अधिक 9/4 = 1/4 किंवा y अधिक 9/4 = वजा 1/4. म्हणजे सोडवलं. 1 - 9. 1 - 9 किती आले? -8. 1 - 9 किती आले? -8 छेदात 4. -8/4 म्हणजे तुमचं उत्तर आलं पाहिजे -2. पण तुम्हाला मी इथे तुमच्या पुस्तकाच्या मागे -5/4 उत्तर दिलं. ते माझ्यामध्ये ते चुकलेलं आहे त्यांच्याकडून. थोडी काही प्रिंटिंग मिस्टेक असेल. मुद्दामून म्हणून मी ते क्वेश्चन मार्क यासाठी दिलेलं आहे. ठीक आहे बघा. क्वेश्चन मार्क त्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. उत्तर तुमचं -2 पाहिजे. आणि उजवी बाजू बरोबर आहे. -1 - 9 -10/4. बघा इथे काय तर -10/4 म्हणजेच 5/2 -5/2 हे तुमचं उत्तर या ठिकाणी आले. हे आहे तुमचं 5वं गणित. बरोबर. अजून एक गणित राहिले. थोडं पेशंट ठेवा. मला माहिती तुम्ही एवढा वेळ आज जास्तच वेळ तुम्ही अभ्यासाला बसलात. काही का असेना. हं. बघा. सेम आहे. फक्त थोडं परत एकदा थोडं मेन पॉइंट रिपीट करतो. 2y² + 9 = -10. We have divided each term by 2. So we get y² + 9/2y = -10/2. We haven't divided this. हे डिवाइड केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. Then what we get? Third term is equal to half into coefficient of y, and solving this we get आपल्याला हे मिळालं 81/6 added to both the side. दोन्ही बाजू आपण ऍड केले. We get y² + 9/2y = 81/16 and 1/16. सो बघा, परत तुम्हाला सांगतो, ही स्टेप जर तुम्हाला चुकली, इफ यू मेक मिस्टेक ॲट दिस स्टेप, पुढचं सगळं चुकणार. सो y + 9/4 = 1/4 और y + 9/4 = -1/4. हे सॉल्व्ह केलं तुम्हाला आन्सर मिळणार. हे राईट हँड साइडचं, लेफ्ट हँड साइडचा आन्सर माझ्यामध्ये चुकलेलं असं वाटतं मला. बिकॉज बघा इथे 1/4 आहे. 1 - 9, 1 - 9 - 8. सो हिअर आन्सर, हे जे आन्सर तुमचा बघा असं येतं 1 - 9/4. 1/9 माइनस 1 - 9/4 = मग काय ना -8/4 आएगा. यहाँ पे इथे -8/4 येणार. दॅट मीन्स इट इज -2. तुमचा आन्सर -2 आलं पाहिजे. उत्तर तुम्हाला मागे उत्तर दिलं -5/4. जे माझ्यामध्ये चुकलेलं आहे. कधी-कधी प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते. म्हणून मी ते क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर उत्तर इथं आलं पाहिजे -2. -2 आलं पाहिजे आन्सर. ठीक आहे. लास्ट गणित सांगतो. मग तुमचं आजचं सेशन तुमचं संपून जाईल इथे. मी पायथागोरस थिअरम जे आहे ना, त्याचा पण तुमचे व्हिडिओ बनवून पाठवणार आहे आता. ते घेतोय करायला तुम्हाला. लास्ट गणित बघा तुमचं होऊन जाईल आजचं. सेशन आजचा होऊन जाईल तुमचा. 5² हा 4x इकडे आणला. सो 5² - 4 = 5² - 4x = 7. सो आपल्याला परत सांगायचं तुम्हाला इथे A1 पाहिजे. सो डिवायडिंग प्रत्येकाला 5 ने भाग लावला. प्रत्येक पदाला 5 ने भाग लावला. तुम्हाला मिळालं x² - 4/5 x = 7/5. सूत्र वापरलं. या ठिकाणी तुम्हाला मिळाले -4/5 आहे. मग त्याला इथे भाग लागला. बघा या 2 ने भाग लागला. इथे मग उरलं का 2/5. 2/5 चा वर्ग किती आला? 4/25. 4/25 वर्ग आला. हा दोन्ही बाजूला आपण मिळवला. या ठिकाणी दोन्ही बाजूला मिळवला. इथे 7/5 आणि 4/25 आहे. आता छेद समान आहे का? नाही. मग आपण काय केलं या ठिकाणी बघा, या अंशाला पण आणि छेदाला पण कोणाला 7/5 ला कशाने गुणलं? 5 ने. मग किती आले? 35/25. किती आले? 35/25. हे पुढच्या स्लाइडवर तुम्हाला दाखवलं बघा. 35/25. बघा इथे 35/25 आले. इथे बघा 35/25 एका बाजूला 4/25. आता छेद समान झाले, अंशांची बेरीज 35 आणि 4 झाले 39. ठीक आहे. आता इथे बघा हा x वर्ग आहे, त्यामुळे इथे x आला, वजा चिन्ह आहे, ते वजा चिन्ह इथे घेतलं आपण.
4/25 वर्गमूळ घेतलं 2/5. मग तुम्हाला काय मिळालं x वजा 2/5 बरोबर वजा वर्गमूळ वर्गमूळ 39/5 किंवा x वजा 2/5 बरोबर वर्गमूळ वजा वर्गमूळ 39/5. हे सोडवलं आपण. हे सोडवलं तुम्हाला काय मिळालं x बरोबर 2 अधिक वर्गमूळ 39/5 किंवा x बरोबर 2 वजा वर्गमूळ 9 2 वजा वर्गमूळ 39/5. आता ही जी संख्या आहेत ना हे बघा हे तुम्ही वर्गमूळ 39 आधी घेतले तरी चालतात नंतर घेतले तरी चालतात त्यामुळे त्याने काही मोठा फरक पडत नाही. काही कधी कधी उत्तर आपण आधी पण वर्गमूळ चिन्ह येतं नंतर सुद्धा वर्गमूळ चिन्ह येऊ शकतं. बघा 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. 5x² is 4x plus 7. हा 4x आपण इकडे आणला. We have taken to the left hand side. We get 5x² minus 4x is equal to 7. On solving this, we get dividing 5 to both each element. प्रत्येकाला आपण divide केलं. So we get x² minus 4 upon 5x is equal to 7 upon 5. Using the formula, third term is equal to half into coefficient of x 1 upon 2 minus 4 upon 5. इथे divide झालं. 2 1 2, 2 2 4. So what remains minus 2 upon 5. Minus 2 upon 5 चा जर स्क्वेअर केला सो इट इज 4 upon 25. तुम्ही सगळी उत्तर टॅली करू शकता तुमच्या पुस्तकाच्या मागच्या उत्तरांशी. मग इथे डिनोमिनेटर सेम नाहीये सो इथे डिनोमिनेटर सेम करण्यासाठी वी हॅव मल्टिप्लाइड विथ द 5 टू बोथ द साइड्स. हे सगळं तुम्हाला जे बेसिक आहे ते सगळं तुमचे बेसिक गोष्टी करत आपण गणित सोडवलेली 5 सॉरी 4 मार्काची गणित असतात ही. सो वी गेट दिस वन x² minus 4x plus 4 upon 25 is equal to 39 upon 25. Then this x minus 2 upon 5. This x² चा x घेतला इथे 4 upon 25 चा 2 upon 5 स्क्वेअर रूट घेतला आणि इथं मायनस साइन आहे सो वी हॅव टेक अ मायनस साइन. वी गेट 39 upon 5. देन टेकिंग स्क्वेअर रूट 39 चा स्क्वेअर रूट असंच राहणार 5 चा स्क्वेअर 25 चा स्क्वेअर रूट 5. गेटिंग सो ऑन सॉल्विंग दिस हा इथं मायनस आहे इकडे आला प्लस होणार इथे सुद्धा हा मायनस आहे इकडे आला काय होणार प्लस होणार. सो वी गेट हे तुम्हाला उत्तर मिळालं बघा इथे. ते चिन्ह जरा नीट करून घ्या तुम्ही सोडवताना. सो x इज इक्वल टू 2 प्लस रूट 39 अपॉन 5 और x इज इक्वल टू 2 मायनस रूट 39 अपॉन 5. ठीक आहे. तर तुमचा 2.3 पण मी तुम्हाला नीट सोडून सांगितलं या ठिकाणी. काही डाऊट असेल तुमच्याकडे वेळ आहे मला विचारून घ्या सर आम्हाला हे नाही आलं ते नाही आलं हे नाही कळलं ते नाही कळलं तुम्हाला सांगतो समजावून लगेच मी. आणि व्हिडिओ तुम्ही पाहतच नाही अजिबात कारण 1-2 व्ह्यूज असतं म्हणजे तुम्ही एवढी 7-8 जण जरी आहेत ती 7-8 जण सुद्धा परत आपले व्हिडिओ पाहत नाहीये म्हणजे तुम्हालाच किती अभ्यासाची तळमळ हे मला दिसतंय. एनिवेज चला बाकीचा अभ्यास शाळेचा असेल तो पण चालू ठेवा. अजून काय आपला अभ्यास तो पण चालू ठेवा. काही डाऊट असेल तर मी तुम्हाला वेळ देतो 5 मिनिटं विचारून घ्या. तुम्हाला मी हे पण पाठवले बघा क्वेश्चन पेपर्स पाठवलेत आणि त्याचबरोबर ना तुम्ही जर बघाल तर आज मी तुम्हाला ना 2 मिनिट दाखवतो. नेटवर्क इश्यू आहे ओके. बघा तुम्हाला मी आज जर तुम्ही बघाल तर आज तुम्हाला पेपर क्वेश्चन पेपर सोबत तुम्हाला अजून मी काय काय सेंड केलं बघा. लोकसत्ता पेपर मध्ये तुमच्या 10वीच्या मुलांच्या अभ्यासाची एक सिरीज चालू झाली त्यांनी सिरीज केली बघा. एक मिनिट कालचा झाला आपला. हा हे बघा हे एक पाठवलं तुम्हाला आणि हे एक पाठवलेलं आहे. तुम्हाला मुद्दाम ओपन करून दाखवतो हे बघा हे 2 तुम्हाला पाठवले मी आता आज ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे यस करा. तुम्ही जर बघाल तर 2 फोटो पाठवलेत मी ते तुमच्या पुस्तकाच्या लोकसत्ता मधील 10वीचे लेख आहेत ना त्याचे दररोज येत आहेत ते. आता पेपर नाही आपल्याकडे हार्ड कॉपी त्यामुळे तुम्हाला मी सॉफ्ट कॉपी पाठवतोय. आजचा लेक्चर थांबवतोय मी. उद्या आपण भेटू आपण 6 वाजता. बोला सर बोल बोल
तिसरं क्वेश्चन परत रिपीट करा ना. एक मिनिट करतो. आवाज कोणाचा रे? बंद ठेवा. 1 2 3 आवाज कोणाचा आहे तो बाळांनो? मम्मी हा थर्ड वाला ना? ठीक आहे, सांगतो, लक्ष दे. बघ, what is given m square minus 5m is equal to minus, हे डायरेक्टली दिले. सो वी हॅव टेकन फॉर्म्युला वापरला. थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ m. कोएफिशियंट ऑफ m चं किती आहे? -5. इथे बघा आता 1/2 इंटू -5 म्हणजे काय? -5/2. -5/2 चा स्क्वेअर आला 25/4. किती आला? 25/4. सो 25/4 आला, हे आपण इथे ऍड केलं. वी हॅव ऍडेड टू दिस साइड. सो आपल्या लेफ्ट हँड साइड मध्ये काही करायचं नसतं, लक्षात ठेवा. m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4 असाच राहिला. इथे -3 जो इथे आताच घेतला प्लस 25/4. मग सोडवलं आपण, तुम्हाला सोडून दाखवतो वाटल्यास मी. -3 प्लस 25/4 बरोबर. मग त्याने भाग लावला. 3 चौक 12. किती आले? 3 चौक 12. सो किती आले तुमचे? -12 -12 प्लस -12 प्लस 25/4. ठीक आहे. सो -12 प्लस 25 किती आले तुमचे? 13/4. सी 25 मधून 12 गेले, उरले 13 आणि साइन इज पॉझिटिव्ह. सो 13/4 आलं. एवढं कळलं आर्यन? आर्यन ही स्टेप कळली का आता? आर्यन 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 अरे कुठे गेला? तुझ्यासाठी रिपीट घेतोय ना. आर्यन 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 हा, एवढं कळलं का आर्यन? हो. ठीक आहे, चल नेक्स्ट सांगतो आता स्लाइड. हा, आवाज बंद कर, नंतर सांग मला वर. आता काय मिळालं आपल्याला? व्हॉट इज द इक्वेशन वी गेट? बघ, m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4 इज इक्वल टू 13/4. आता इथे लक्ष दे, दिस स्टेप इज इम्पॉर्टंट. ही स्टेप कशी आली? सी, m घेतला आपण, स्क्वेअर रूट m स्क्वेअरचा m घेतला, मायनस साइन आहे, दरफॉर इथे मायनस साइन घेतला आपण मिडल टर्मला. आणि 25/4 आहे, याचा स्क्वेअर रूट घेतला 5/2. 25 चा स्क्वेअर रूट 5, 4 चा 2 आणि 13/4 आपण असंच ठेवलं. 13/4 आपण असंच ठेवलं आणि मग याला पुढे सॉल्व्ह केलं आपण. मग आता इथून स्क्वेअर रूट काढलं. सो व्हॉट वी गेट? m minus 5/2 हा m minus 5/2 इज इक्वल टू √13/2. 13 चं स्क्वेअर रूट √13 आलं आणि 4 चं आलं 2. और बघ, और m minus 5/2 इज इक्वल टू -√13/2. ठीक आहे. आता इथे काय केलं आपण? हा -5 आहे ना. आता इथे बघतो, परत समजून सांगतो वाटल्यास मी. इथे काय तुला इथे बघ, 13/2 इथे तुमचं काय आहे? 5 आहे, सॉरी m आहे. हियर -5/2 जर आपण इकडे राईट हँड साइडला घेतो ते प्लस होणार. इथे होणार प्लस 5/2. ठीक आहे. आता छेद समान आहे ना, मग छेद समान असल्यामुळे आपण अंशांची बेरीज करतो आणि दोन वेळा दोन घेणार का आपण? नाही, तो एकदाच घेणार. मग हे तुझं आन्सर आलं. -13 सॉरी √13 प्लस 5/2. सिमिलरली इथे पण तेच उत्तर आहे, फक्त 13 ला चिन्ह चेंज झालं बघ इथे. कळलं आता आर्यन? आर्यन कळलं का आता? आर्यन गेटिंग? समजलंय? सर गौरवचा डाऊट होता. गौरवचा डाऊट होता? मी आर्यन ओरडतो केव्हाच. असू दे, थोडासा आवाज. ठीक आहे, एनिवे त्याच्यामुळे तुम्हाला पण पुन्हा रिपीट झालं ते. असं होतं की डाऊट जर कोणी एकाने विचारलं तरी सगळ्यांमुळे त्याचा फायदा होत असतो. इट्स अ गुड हॅबिट. चला, आजचा लेसन संपवतो. उद्या पण भेटूया 6 वाजता आणि मंडे पासून टायमिंग काय चेंज करायचं आपण कळेल तुम्हाला. म्हणजे संडेला लेक्चर नाही ठेवणार तुमचं.